हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरेसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे पेपर कटिंग बघितलं, 38 साईजचं पेपर कटिंग आपण बघितलं होतं. अगदी छोटे छोटे टिप्ससोबत तुम्हाला तिथे लक्षात आलंच असेल, जो कोणी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल पूर्ण त्यांना. तर त्या पॅटर्न आपण तयार करताना मुंड्यामध्ये घोळ न येण्यासाठी मुंड्याचा आकार कसा द्यायचा, तर तेच बघितलं. परत आपण छोटे मोठे टिप्स मी त्यामध्ये सांगत होते. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण ते छान अशा टाकून आपण व्यवस्थित मापं वगैरे व्यवस्थित प्रॉपर टाकून आपण पेपर कटिंग केलेलं आहे. तेच पेपर कटिंग आज ह्या ब्लाऊज पीसवरती ठेवून आपण कटिंग करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की आता बघा, पेपर पॅटर्न तर आपण बनवला 38 साईजचा आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे ना, तर हा ब्लाऊज पीस 80 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आता हे 80 सेंटीमीटर ब्लाऊजमध्ये आपल्याला ॲडजस्ट करून ब्लाऊज कसा कट करायचा आहे हे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि कुठे कुठे कोणता पॅटर्न आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे. तर बघा, सर्वात अगोदर आपण बॅक पॅटर्न मार्किंग करून घेत असतो. आता बॅक पॅटर्न मार्किंग करून घेताना असं व्यवस्थित जुळून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण ब्लाऊज पीस व्यवस्थित जुळून घ्यायचे. बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे आणि जी ओपन बाजू आहे ती उलट्या साईडला ठेवायची आहे पुढच्या. ठीक आहे, आता बघा, आपण जसं बॅक पॅटर्न होता तसं मार्किंग व्यवस्थित करून घेतलेला आहे. पण जो साईड पॅटर्न आहे म्हणजे कटोरीचा फ्रंट साईडचा साईड पॅटर्न, फ्रंट साईडला जो साईड पॅटर्न असतो तो, आता बघा आपण हे मार्किंग करून घेऊयात. आता जसा आहे आपला पेपर आपला तसाच ठेवायचा आहे. पण कसा ठेवायचा आहे तुम्ही बघितलं. आता मी अगोदर जे बॅक पॅटर्न कट करून घेतलं म्हणजे मार्किंग केला होता, त्याच्या उलट्या साईडला म्हणजे आपल्याला दुसरा साईड पॅटर्न आपला मार्किंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली फिटिंग छान बसते. आणि बघा, आता मेन पॉईंट होतं कटोरीमध्ये. आता कटोरी कधी पण आपण मार्किंग करताना अशा पद्धतीने मार्किंग करायची, जी आपली टक्स पॉईंट खालच्या साईडनी सरळ असतो ती आपला इथं बघा अशा पद्धतीने. नेहमी बंद बाजू जी कटोरीची इकडच्या साईडकून अशाच पद्धतीने मार्किंग करायचं आहे, जेणेकरून तुम्ही कटिंग छान केली तर त्यामध्ये आपल्याला स्टिचिंग करून फिटिंगसुद्धा छान बसली पाहिजे, हे लक्ष करायचं आहे. ठीक आहे, आधीच हे ब्लाऊज पीस खूप जास्त कमी होता. आता 38 साईजला जरी प्लेन ब्लाऊज शिवायचा असेल, त्याची 8.5 किंवा 5.5च्या पुढे 8.5-9 जी काय असेल ती बाही असेल, आज 10च्या आणि 5च्या पुढे, 10च्या आतमध्ये 5च्या पुढे. ठीक आहे, जर तेवढी तुमची बाहीची उंची असेल तर तुम्हाला इथं 1 मीटर ब्लाऊज पीस हे लागतो, 1 मीटर अस्तरसुद्धा लागतं. पण इथं आता ॲडजस्टमेंट करायचं. आता एका ताईचीनं मला 2-3 वेळा कमेंट आलेली होती की ताई, छोट्या ब्लाऊज पीसमध्ये किंवा थोडंसं अस्तर असेल किंवा त्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट करून ब्लाऊज कसा कट करायचा ते एकदा व्हिडिओ बनवा. तर त्याच विषयावरती व्हिडिओ आहे. तर आता आपण इथं बाहीचं मार्किंगसुद्धा कुठे बसतंय, काय बसतंय, पॅटर्न ठेवून व्यवस्थित बघितलं आहे, मार्किंग केलं आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. आता आपण जी योगपट्टी मार्किंग केलेली आहे तिथं आपल्याला योगपट्टी फिटिंगच्या साईडनी थोडीशी अजून आपल्याला जॉईंट द्यायचा आहे, कारण योगपट्टीला आपल्याला पुरेसा कपडा नव्हता. ठीक आहे, आता बघा मी कुठे कुठे काय काय करते ना ते तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर लक्षात घ्या मैत्रिणींनो, असे व्हिडिओज कुणीच पोस्ट करत नाही, म्हणजे कुणीच माहिती एवढी शेअर करत नाही. पण अगदी छोट्यातली छोटी आणि डीपमध्ये जाऊन मी तुम्हाला ही माहिती देत आहे, म्हणजे अगदी आतमध्ये तुम्हाला पूर्ण सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकायला मिळतील. तर बघा, अगोदर आपण साईड पॅटर्न कट करून घेतलेला आहे. बॅक पॅटर्न कट केला, साईड पॅटर्न कट केला आणि कटोरी पण कट केली. आता हे कटोरीचं मूळ कारण अशा पद्धतीने ठेवणं काय आहे हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगते. ज्यावेळेस तुम्ही कटोरीला टक्स मारता आणि त्यावेळेस तुमची कटोरी फिटिंगमध्ये बसती का नाही, किंवा इकडे तिकडे जाती का, गोल व्यवस्थित बसती का, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा ह्याच्यावरती डिपेंड असतात. त्यासाठी जशी मी कटोरीचं पॅटर्न ठेवलं, मार्किंग केलं, कटिंग केलं, सेम तुम्हाला असंच करायचं आहे. ठीक आहे, तर अशाच पद्धतीने आपण कटिंग करून घेतलं. आता त्यानंतर बाहीचं कटिंग करायचं, योगपट्टीचं करायचं. पण अगोदर हे आपल्याला दोन्ही पण पदर व्यवस्थित जुळून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला प्रत्येक कटिंगमध्ये 2-2 पार्ट आपल्याला मिळालेले आहेत. फ्रंटचे 2, बाही 2 आणि योगपट्टी पण 2, आणि फक्त बॅक पॅटर्न आपला हे सेपरेट एक असतो. बाकी फ्रंटचे आपल्याला 2-2 पार्ट लागतात. ठीक आहे,
तर माझं आता बाहीचं कटिंगसुद्धा झालेलं आहे. आता इथं शिलाई मार्जिंग वगैरे आपण हे सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत बाहीच्या कटिंगसाठी. जर ही प्लेन बाही असेल तर खालच्या साईडने तुम्ही अर्धा ते 1 इंच तुम्ही एक्स्ट्रा हात शिलाईसाठी वाढवू शकता. तसंच मी वाढवलेलं आहे. आणि जर अस्तरचे असेल तर डायरेक्ट तुम्ही जे पेपर आपण कटिंग केलेलं होतं त्याच्यावरती ठेवून तुम्ही डायरेक्ट कटिंग करू शकता. जेणेकरून फक्त आपल्याला 1 इंच ॲड करायचं होतं मार्जिंग, ते आपण केलेलं आहे. आता हात शिलाईसाठी परत 1 इंच करावं लागतं, ते वाढवायचं फक्त. तर आता इथं योगपट्टीमध्ये म्हणजे जी क्रॉसपट्टी आहे ना, तर तिथंसुद्धा आपल्याला थोडंसं कमी पडतं आहे. आता जे काही उरलेले तुकडे आहेत या ब्लाऊज पीसमधून ते आपल्याला इकडं जॉईंटमध्ये द्यायचे आहेत आणि आपली इथं योगपट्टी पूर्ण करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला योगपट्टीचं फिटिंग लेवलला इथं थोडक्यात जॉईंट द्यायचंच आहे. आता हे साधा प्लेन ब्लाऊज आहे. आता हे साधा प्लेन ब्लाऊज असल्यामुळं आपल्याला इथं अस्तरची तर गरज पडणारच आहे, कारण हे आपल्याला ब्लाऊज पीस पुरलेलं नाही आहे. आता इथं अस्तर आपल्याला कुठे कुठे आणि कसं लावायचं ते तुम्हाला सांगते. बघा इथं अगोदर आपण जॉईंट करून देऊया. आता इथं वाटलंच तुम्ही टाचणी लावून घेऊ शकता, पण मला व्यवस्थित समजतं, मी त्यामध्ये टाकून दिलं. ठीक आहे. आता बघा पूर्ण कटिंग झालेलं आहे, पण आपल्याला कोणत्या कोणत्या पार्टला अस्तरचं मार्किंग करून म्हणजे अस्तर थोडंसं जॉईंट करायचं आहे ते सांगते. आता इथं बघा आपल्याला मॅचिंग अस्तर तर काय मिळू शकणार नाही, कारण साधं प्लेन ब्लाऊज आहे आणि ते अस्तरचे काही पैसे कस्टमर देत नाही. आता जे काही उरलेले आपल्याकडे एक्स्ट्राचे कपडे असतात मॅचिंग थोडेसे मिळते जुळते, ते घ्यायचे अस्तरचे आणि आपल्याला अशा पद्धतीने जे योगपट्टी असते त्याला खालच्या साईडकडून आपल्याला पलटी करण्यासाठी अस्तर लागतं, किंवा मेन कपडा असता तरी पण चाललं असतं, पण तिथं आपल्याला उरला नाही. ठीक आहे. आता इथं आपल्याला अस्तरचा थोडासा उपयोग करून आपल्याला असं उलटं सुलटं करून आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला योगपट्टी तयार करण्यासाठी कपडा लागणार आहे. त्याच्यासाठी आपण हे अस्तरचं उपयोग कटिंग करणार आहोत. हे तर कटिंग करून घेतलं. आता बघा इथं तर आपण थोडंसं वाढवलेलं आहे, तिथं काही हेच नाही. त्यानंतर कटोरी आणि साईड पॅटर्नसुद्धा आपल्याला त्याला अस्तर लावायची गरज नाही पडत, किंवा कुठे जॉईंट द्यायची पण नाही आहे. आता बॅक पॅटर्नमध्ये आपल्याला कुठे जॉईंट द्यावा लागतो, तर खालची पट्टी आपण जॉईंट करताना ती इथं पण आपल्याला जॉईंट द्यावा लागतो. आणि त्यानंतर आपल्याला जो गळा असतो त्या गळ्याला आपल्याला फिनिशिंग पण द्यायची असते. आता फिनिशिंग देण्यासाठी ते इथं पट्ट्या उरल्याच नाही, म्हणजे कपडा उरलाच नाही आपल्याला तिरक्या पट्ट्या काढण्यासाठी मेन ब्लाऊज पीसचा. तर आपल्याला इथं अशा पद्धतीने खालच्या साईडने आपण बॉटम देणार आहोत कमरेला, तर तिथं बॉटम पट्टीसाठी आपल्याला कपडा लागतो, तो सुद्धा कट करून घेतला. आता बघा दुसऱ्या जे अस्तर होतं थोडंसं वेगळा कलर होता, पण ठीक आहे म्हटलं चालून जाईल, कारण आतमधून आपल्याला पट्ट्या लावून वरतून लावून आतमध्ये ढकलून द्यायचे आहेत. तर कशा काय तर मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण पुढे पण तुम्हाला नक्कीच सांगत जाईल. तर बघा आता इथं अशा पद्धतीने आपल्याला पायपिंगसाठी तिरक्या पट्ट्या लागतात, तशाच आपल्याला इथं पट्टी फिनिशिंग देण्यासाठी सुद्धा तिरक्या पट्ट्या लागतात. तर तशाच मी इथं कटिंग करून घेतलेल्या आहेत. आता इथं जर तुम्हाला विदाऊट कलरची पायपिंग करायची असेल तर तुम्ही इथं कोणत्याही कपड्याची करू शकता. पण जर ती प्लेन ब्लाऊजला छान दिसत नसेल किंवा तुम्हाला करायची नसेल तर तसं करू नका. पलटी करा आणि डबल फिनिशिंग द्या. ठीक आहे, म्हणजे डबल टिप द्या, तर तसंही चालतं. मग काय आता इथं हुकलूक पट्टीसाठी सुद्धा एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेतला आहे. आणि हे सगळं आपलं फ्रंटचं कटिंग झाले, बॅकचं पण झाले. आणि अशा पद्धतीने हे ॲडजस्टमेंट करून थोडंसं आपण इथं ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. हा ब्लाऊज मी तुम्हाला थोडक्यात शिवल्यावरच्या नंतर तुम्हाला व्यवस्थित एका शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला का कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. आणि छोटी मोठ्या ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते पण नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयडियासोबत. तोपर्यंत बाय.